सध्या विवाहित महिलांवर असलेल्या अनैतिक संबंधाच्या अपडेट वाढत आहेत। प्रेम करायला गुन्हा नाही, मात्र प्रेम हे शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम किंवा अनैतिक संबंध असावे। मग ते प्रेयसीवर असो अथवा विवाहित महिलेवर, पण त्या नात्याचा किंवा त्या नात्याला काळीमा फासणारे नसावे। अशीच एक घटना पुण्यातील चंदननगरच्या परिसरांतून समोर आली आहे। बिहार राज्यातील गोपाळगंज भोर पूजा आणि रमेश हे पती पत्नी कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहेत। त्याच पाठोपाठ पूजाचा पुतण्या महेश हा देखील त्यांच्यासोबत होता। पूजाचा विवाह सन 2025 रोजी रमेश समवेत झाला होता। मात्र रमेश कामावर गेल्यानंतर पूजाची नजर आपल्या सख्ख्या पुतण्यावर म्हणजेच महेशवर पडली। या दोघांचे हळूवार नातं अनैतिक संबंधात बनलं। पूजाचा पती हा कामावर गेला की ती आपल्या 17 वर्षीय पुतण्यासमवेत शारीरिक भूक भागवायची। मात्र एके दिवशी या दोघांचं अनैतिक संबंध काकाला समजले। यावेळी काकाने या दोघांनाही रंगेहाथ नको ते पाहिले असता मात्र या दोघांनी भीतीपोटी उंदीर मारण्याचे विष प्राशन करून जीव संपवण्याचा प्रयत्न केला। आता आपण समाजात एकत्र राहू शकत नसल्याच्या नैराश्यातून या दोघांनी विष प्राशन केले। मात्र या दोघांनीही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दोघेही आता मृत्यूची झुंज देत आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। पुणे येथून सौ अनुजा कारखिले देवरे यांची रिपोर्ट।